राज्य सरकारान हाडिल्ल्या नवीन कायद्याक लागून सरकारी जाग्याचेर तशेंच कमीनदार जाग्याचेर आशिल्ली 1972 पयलींची घरां आता रेग्युलरायज जातली। सरकाराच्या या निर्णयाक लागून कित्येक घराब्यांक हक्काचे घर अर्थात माझे घर म्हणपाक मेळटले। त्या योजनेचे अर्ज हे 15 सप्टेंबरा उपरांत मेळटले। लाईव्ह इंटरॅक्शनाच्या माध्यमांतल्यान माझे घर योजनेचेर मुखेलमंत्र्यांनी दिली माहिती। राजकारणाक लागून कांय लोक राजकारण करूंक लागल्यात, मात आपल्याक ते लागना। आपल्या गोंयकारांक आपल्या हक्काचे घर हे कायदेशीर करून दिवपाक मदत करपाक जाय। ताका लागून ह्याच घरांत रावपी लोकांनी राजकारण करपाक सोदता तांकां राजकारण कितें ते समजून सांगचे म्हणून मुखेलमंत्री ह्या वेळार उलयले। या विशींची अधिक माहिती आमी तांचेच कडल्यान जाणून घेवयात। ह्या योजनेच्या खाला आज आमचे समेस्त सगळ्या गोंयकारांक संबोधीत करता आसतना म्हाका खूप आनंद जाता। सगळ्यात पयलीं चवथीच्या पयलीं 2 दीस हे भाशण व्हर्च्युअली करता आसतना म्हाका दिसता म्हज्या गोंयकारांक चवथीची खरी भेट कितें आसत जाल्यार म्हजें घर ही चवथीची भेट आसा। आयच्या खासा लायव्ह इंटरॅक्शनान म्हज्या बरोबर आमचो रेव्हेन्यू सेक्रेटरी बाब संदीप जेकीस, आमचो सुरेंद्र नाईक डायरेक्टर प्लॅनिंग, ताच्या उपरांत अग्नेलू, ऋषिका कवटणकर आनी दोनूय कलेक्टर्स, बाकीचे सगळे रेव्हेन्यू ऑफिसर्स लायव्ह उपलब्ध आसात। आणि त्याच बरोबर आमचे सगळे आशिल्ले स्वयंपूर्ण मित्र, सरपंच, पंच आणि बाकीचे उपस्थित आशिल्ले म्हज्या मोगाळ भावांनो आनी भयणांनो, म्हाका खरोखरूच खूब बरें दिसता। कारण आमी पळयता की गोंय स्वतंत्र जावन 63 वर्सां जालीं। 63 वर्सां जाल्या उपरांत सुद्दां गोंयकाराक, सामान्य मनशाक आपल्या घरा विशयी सदोदीत एक भंय आसतालो। आणि तो भंय केन्ना आपल्या डेमोलिशन येत काय, कोण आपल्याचेर कोर्टांतल्यान केस घालीत काय आणि म्हजें घर केन्ना मोडत काय, अशा पद्दतीचे विविध प्रश्न हे सातत्यात ताका भेसटयताले। म्हणजे मुक्तीच्या उपरांत 3 जनरेशन जाल्या उपरांत सुद्दां त्या घराचे कायदेशीर कागदपत्रां ही आपल्या कडेन ना, हा एक भंय सदोदीत सतयतालो। म्हणून आमी उलयता आसतना सगळ्यांनी म्हटलां म्हणजे घर ह्यो फक्त भिंती न्ही, तर घर हे तेजें आस्तेचें ठिकाण आशिल्लें। घर हे तेज्या एक आठवणी आशिल्ल्यो। आपल्या घरात आपली कितलीशीं जनरेशन्स गेली ही एक तेका घराक लागलेली माया आशिल्ली। आणि म्हणूनच सरकारान म्हणजे म्हजें घर ही योजना हाडली। म्हाका सगळ्या जाणांक सांगपाक खूब खोस भोगता, मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आत्मनिर्भर भारत ही योजना सुरवात केली आणि आमी ताका जोडून स्वयंपूर्ण गोंय ही योजना ताका जोडूनच सुरवात केली। आज जवळपास 5 वर्सां पुराय जाता आणि स्वयंपूर्ण गोंय ह्या सक्सेसफूल जावच्या फाटल्यान जर खरे सूत्रधार कोण जर आसत जाल्यार ते स्वयंपूर्ण मित्र आसात, आमचे पंच सरपंच आसात, सेक्रेटरी तलाटी आसात आनी फील्ड वर्कर आसात जे एक्चुअली फिल्डाचेर काम करतात। आणि म्हणून आमी 13 फ्लॅगशीप प्रोग्राम जे मानादीक प्रधानमंत्र्याचे आसात, हर घर नल से जल आसतले, हर घर शौचालय आसतले, हर ग्राम सडक आसतले, हर घर बिजली आसतले, अशे प्रोग्राम्स आमी 80% प्रोग्राम 100% सक्सेसफूल करपाक कित्याक शकले आसत जाल्यार फक्त आनी फक्त स्वयंपूर्ण गोंय हे एका चळवळी खातीर करपाक शकले। आणि खऱ्या अर्थात आज गोंय स्वयंपूर्ण जावपाक लागला। एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेली कल्चर ह्या सगळ्या सॅक्टरात आमचे सगळे लोक आणि सगळ्या डिपार्टमेंटाचे लोक हे खूप बऱ्या पद्दतीत काम करपाक लागले। आणि म्हणूनच तर आमी आज 100% जे इम्पोर्ट करताले ते आज 30% आमी वेजिटेबल सॅक्टरात आमी एक्सपोर्ट करपाक लागल्या। हाजें एक ज्वलंत उदाहरण जर म्हणत जाल्यार आमी म्हणटा कुणबी शॉल। कुणबी शॉल 5 वर्सांच्या पयलीं कोणाकूच खबर नाशिल्ली, ती कुणबी शॉल आज प्रत्येक जण आमी कार्यक्रमात वापरता। कुणबी साडी घालता आसतना म्हाका कितल्योश्योच म्हज्यो भयणी दिसता। आणि कुणबी ही नॅशनल आनी इंटरनॅशनल लेवलाचे जॅकेट्स वेगवेगळ्या पद्दतीत कुणबीक आमी प्रमोट करपाक शकले आणि गोंय हें स्वयंपूर्ण जावपाक शकता हें आमी दाखोवन दिलें। ताका जोडूनच आमी म्हटलां की हांवें मुद्दामून स्वयंपूर्णाचें उगडास लोकांक कित्याक करून दिलो, आमी जर कलेक्टिवली काम केलें जाल्यार हें काम जावपाक शकता। आणि आज म्हजें घर ही योजना मुद्दामून म्हणजे चवथीच्या 2 दीस पयलीं सुद्दां हांव लायव्ह इंटरॅक्शन करपाक इतक्याच खातीर बसलां। हाजें लॉन्चिंग आणि हाजे फॉर्म्स
आमचो बाब सुरेंद्र नायक आतां उलयता आसतना सांगला थोड्या दिसाच्या भितर मेळपाक सुरवात जातले आनी सगळ्यो प्रक्रिया एकदम सुटसुटीत केल्या. ताजी क्रेडीट म्हणजे सगळ्या म्हणजे इन्क्लुडींग माय रेव्हेन्यू मिनिस्टर मिस्टर बाबूश मोन्सेरात हाज्या सयत एंटायर CMO टीम एंड रेव्हेन्यू टीम ह्या टिमीक वता आनी तांच्यांनी खरोखरूच हाजे क्रेडीट आमी आमचे लर्नेड एडवोकेट देविदास पांगम आनी पुराय आमच्या एडवोकेटांची टीम जी अपॉयंट केल्ली तांचोय सहकार्य आसा. बट दीस रात काम केल्याच्या उपरांत आमी ह्यो जवळपास 10 योजना तश्यो तुमच्या मुखार दवरल्या आनी 10 योजना दवरता आसतना प्रत्येक गोंयकाराक आनी तोय बी सामान्य गोंयकाराक जो गांवांत रावपी जो आमचो गोंयकार आसा मूळ गोंयकार आसा ताका कसो फायदो जातलो हो सातत्यात आमी पळयला. आनी ताकाच लागून ह्या 10 योजनाच्या पैकी हांव मुद्दामून म्हणजे बाब सुरेंद्र नायकान तुमकां सुटसुटीत रित्या सांगल्या, बट तरी सुद्दां ती योजना येता त्या 15 सप्टेंबराच्या उपरांत डेप्युटी कलेक्टर आसतले, मामलेदार आसतले किंवा पंचायती आसतल्यो हाजे फॉर्म्स सगळ्या जाणांक सगळी कडेन अवेलेबल करतले आनी ताजो प्रोसेस सुरू जातलो. हो प्रोसेस सुरू जाल्या उपरांत घडये कदाचित विदीन प्रत्येकाक आमी टायम लिमीट दिला. प्रत्येक स्किमीचो प्रत्येक योजनेचो तो टायम लिमीट आसा. त्या टायम लिमिटान म्हणजे ते जर फॉर्म भरले जाल्यार सगळे जाता तितके बेगीन एक्सपर्टायट जावपाक शकता आनी ते एक्सपर्टायट करपा खातीरच आमचे सगळे डिपार्टमेंट जे आसा पळय न्ही हे काम करतले. म्हणून आमी म्हटलें की 1972च्या पयलींची घरां कायदेशीर मान्यता म्हणजे म्हणटा आसतनाच म्हटलां की 1972 पुर्वीच्या घरांना कायदेशीर मान्यता हे सांगता आसतना आज संदीप जॅकीस उलयता आसतना ताणें सांगलें की तांकां घर कायदेशीर आसा अशी खंयचीच सर्टिफिकेट तेंच्या कडेन नासली. आतां ती दिवपा खातीर 2 सर्टिफिकेट्स ज्यो आमी दिता. एक ताजो प्लॉट हो जो आसा हो सेटलमेंटात आसा हो प्लॉट दिता. हांव टॅक्निकली वतना कितलो आसतलो कितें आसतलो ताजेर सुरेंद्र नायक उलयला. दुसरी पंचायत किंवा म्युनिसिपालिटी ताका सर्टिफिकेट दितले आनी ही डायरेक्टली सेक्रेटरीक पावर आसा. खंयसरूच पंचायत बॉडीच्या मिटिंगेक सुद्दां रावपाची गरज ना. विदीन द 7 days सर्टिफिकेट सेक्रेटरी शूड इशू द सर्टिफिकेट. ताणें एप्लाय केल्या उपरांत ताका तुजें घर लिगल आसा किंवा तुजें घर कायदेशीर ही फक्त 1,000 रुपया भरून ही ताका सर्टिफिकेट मेळटली. घडये कदाचित थोड्या जाणांक तुमी म्हणटले की ह्या दोनूय सर्टिफिकेटीचो फायदो कितें, म्हाजें घर तर आसात, बट एक म्हणजे ताका पूर्णता कायदेशीर मान्यता दिवपी ही सर्टिफिकेट आसतली. आनी त्याच बरोबर इन फ्युचर तो जेन्ना कन्स्ट्रक्शनाक वयतलो किंवा तुमच्या फुडल्या जनरेशनांतलो कोण जरी कन्स्ट्रक्शनाक गेलो आसत जाल्यार ह्या दोनूय सर्टिफिकेटीचो ताका खूब मोठ्या प्रमाणात आर्थीक आनी लिगल ह्या दोनूय गोष्टीं जो आसा पळय न्ही आनी फायनान्शियली आनी लिगली ह्या दोनूय गोष्टींचो ताका खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. हांगासर हांव सांगता आसतना इन्क्लुडींग ज्यांची शॉप्स 1972च्या पयलीं रोड लायनींग आशिल्ली आनी आतां थोड्यो पंचायती जांकां डेमोलिशन काडपाक लागला ताजोय बी फायदो जो आसा पळय न्ही हो त्या शॉपवाल्यांक सुद्दां जातलो. कारण जर तेंचे प्लॅनाचेर तेंचें घर किंवा शॉप किंवा घरान असलेले शॉप हे लागलेले आसत जाल्यार ताजोय ताका बेनिफीट जाता. कारण 72च्या पयलीं बाकीचे कायदे अस्तित्वात नासतना सुद्दां ताजेर डिमार्केशन जर आसत जाल्यार ताका कायदेशीर तेजोय फायदो हो तांकां जावपाक शकता. म्हणून ह्यो सर्टिफिकेट दिवपाचें आमी थारायलां. आनी म्हजे घर योजनेचो सगळ्यांत व्हडलो फायदो हांगा सांगता आसतना हांव तर म्हणटलो की हो 100% आमच्या गोंयकाराक फायदो जातलो. हांगासर म्हाका कोणूच म्हणजे अपोजिशन सुद्दां हांगासर ब्लेम करूं शकना. कारण 72च्या पयलीं हांगासर 100% जे आमचे म्हणजे आमी म्हणटा गोंय मुक्त करपाक जेंच्यांनी वांटो घेतलेलो अशाच पद्दतीचे लोक ह्या चळवळीत आसलेले लोक गांवांत रावपी लोक हे आसले तांकां 100% आमच्या गोंयकाराक हातूंत फायदो जातलो. दुसरें आमी कायदेशीर मान्यता वा मालकी हक्क सुदारणा आमी जाका म्हणटा की गोवा लँड रेव्हेन्यू कोड अमेंडमेंट बील 2025 गोवा लँड रेव्हेन्यू कोड 1968 ह्या हातूंतल्यान सेक्शन 38A आमी इंट्रोड्यूस करता आसतना जेचो 28 फेब्रुवारी 2014 पयलीं जेका 15 वर्सां कंप्लीट जाल्या आनी जेचो घर म्हणजे बांदलेलें आसा ते सरकारी रेव्हेन्यू लँडान आसतलें, आलवारा लँडान आसतलें, मोकासो लँडान आसतलें, लीज एरियेत आसतलें किंवा तेणी घेतलेली घडये कदाचित म्हणजे गव्हर्मेंटाच्या खंयच्याय पद्दतीची लँड जी तेज्या कडेन एक्स मनशा कडेन आशिल्ली आनी व्हाय मनशान जरी घर बांदलां आसत आनी तेका आतां 30 वर्सां पुराय जाता आसत
जाल्यार सुद्दां तेजो हक्क हांगासर मेळटा. हांवें ही गजाल मुद्दामून मेन्शन केली कारण एकट्याच्या आलवारान दुसऱ्यान घर बांदलेलें आसा, एकट्याच्या मोकाशान दुसऱ्यान घर बांदलेलें आसा. सदोदीत हे आलवारा धारक किंवा मोकाचो धारक तेका जी सिंपल एनओसी जायी टॉयलेट बांदपाक सुद्दां, हावज रिपेर करपाक सुद्दां ती तेका दिनाशिल्ले. ऑल्दो म्हणजे आलवारा लँड ही ओरिजिनली गव्हर्मेंटाची लँड, मोकाचो लँड ही ओरिजिनली गव्हर्मेंटाची लँड, दिले आसतली गव्हर्मेंटात तेका. बट आमच्या गोंयकारात बांदलेलें घर व सामान्य गोंयकाराक तेजें घर कायदेशीर जावचें ह्या उद्देशान म्हणजे गव्हर्मेंटात अंडर लँड रेव्हेन्यू कोड 1968 एका सेक्शन 38(a) इंट्रोड्यूस केला व प्रोसेस सिम्प्लिफाय केला. आणि प्रोसेस सिम्प्लिफाय करता आसतना मॅक्झिमम 400 स्क्वेअर मिटराचो प्लॉट किंवा ता घर आणि घरा भोंवतली 2 मीटर जागा, 2 मीटर सरावंडींग जागा ही तेका दिवपाची थारायल्या. म्हणून हातूंतल्यानूय बी म्हाजें अजूनय मत आसा आणि हांव 100% आसा की मोर दॅन 95% ऑफ द गोंयकार जे आसा पळय न्ही, सत्तरी आसतले, दिवचल आसतले, सांग्या, केप्यां, काणकोण ह्या ग्रामीण भागात रावपी लोक जे गेली कितलीशींच वर्सां जनरेशन टू जनरेशन हांगा रावता, ह्या लोकांक हाजो 100% फायदो जातलो. हाजे फॉर्म्स हे जाता तितके बेगीन आमचे डेप्युटी कलेक्टर्स मामलेदार हांगासर अवेलेबल जातले. खूब इजी प्रोसेस हाजोय करून दवरलेलो आमी. हाजो रेट नोटिफाय जातलो. गडे हाजो अजून रेट आमी नोटिफाय करूंक ना, बट तेजो प्रोसेस सिम्प्लिफाय करता आसतना ओरिजिनली आसलेले गोंयकार म्हणजे आमी म्हणटा की तो 61च्या उपरांत रोखडेच तेणी घर बांदलां, तेणी रिपेर केलें, घर वाडयलें, ह्यो सगळ्यो गजाली कन्सिडर्ड करून आमी म्हणटा तशें तेका 28 फेब्रुवारी 2014च्या पयलीं जेचें घर आसा तेका हें कायदेशीर घर करपाक आमी हेका मदत करतले. म्हणूनच कायदेशीर घर मान्यता व मालकी हक्क सुदारणा ह्या कायद्यांत आमी हो दुसरी योजना आसा.